नाही इकडे येणार जाणार त्या महिलाला बिचारायला लाज पाहिजे शर्म पाहिजे काय करावं लागतं खरी गोष्ट आहे की नाही त्या महिलाला उठ बस करतात मग ते 2-4-5 वेळा करते ती शर्मेपोटी आपली अर्धी विष्ठा घेऊन कुठे जाते मग विष्ठेचं पहिले सांगितलं नकापासून शुष्क दिलं तुम्हाला विष्ठा मग ते पोटात असल्यावर काय होईल याचा मोठा परिणाम होणारा महिलेचे पोटाचे आजार होणारे कशाचे पोटाचे आजार सिझरिंग होऊन राहिलं आणि खरी गोष्टी त्याचं मुख्य कारण आहे ते शौचालयाचा वापर करत नाही रोड मध्ये बसतात रोडवर जात असताना पुरुषांची दळबळ जास्त असते त्यांच्या लाजे शर्मेपोटी आपली अर्धी विष्ठा घेऊन घरी जावं लागते आणि त्याचं त्या पोटाचे विकार वाढतात अनेक अशा बिमाऱ्या होतात अशक्त होतात त्यांचं डिलिव्हरी व्यवस्थित होऊ शकत नाही मोठ्या प्रमाणात आजाराचा सामना महिलांना करावा पुरुषांना करावा लागतो का आणि तेच जर आम्ही वेळोवेळी सांगतो तुम्ही शौचालय बांधलं वैयक्तिक जागा नसेल तर हे सार्वजनिक शौचालय याचा वापर केला नाही स्वच्छ धुतलं साफ केलं आणि याचा जर यूज केला तर बिमारी येईल का तुमच्यावर शासनाने दिलं बांधून सार्वजनिक आहे का तुमच्या गावात सार्वजनिक आहे ना वैयक्तिक आहे मग याचा उपयोग तुम्ही चांगल्या पद्धतीने करा आणि आपलं आरोग्य चांगलं टिकवा आलं समजलं जे विष्ठा आहे विष्ठामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या महिलांच्या पोटामध्ये